आज सकाळी तुम्ही उठलात, रोजच्यासारखं किचनमध्ये गेलात, गॅस सुरू केला, पण एक क्षण थांबा. जर उद्या तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरी असलेला गॅस सिलेंडर बेकायदेशीर आहे, तर होय, ही फक्त अफवा नाही, तर भारत सरकारचा एक मोठा आणि कठोर निर्णय आहे, जो लाखो घरांवर थेट परिणाम करणार आहे आणि कदाचित तुमच्या घरावरही. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. कल्पना करा, तुम्ही वर्षानुवर्ष दोन गॅस कनेक्शन वापरत आहात, एक LPG सिलेंडर आणि एक PNG लाईन, कारण तुम्हाला वाटतं बॅकअप असणं चांगलं. पण आता सरकार म्हणते एक घर एकच गॅस कनेक्शन, आणि जर तुम्ही हा नियम मोडला तर तुमचं कनेक्शन कधीही बंद होऊ शकतं, तुमची सबसिडी थांबू शकते आणि तुम्ही कायद्याच्या कचाट्यातही सापडू शकता. ही कथा फक्त गॅसची नाही, ही कथा आहे जागतिक संकटाची, अर्थव्यवस्थेची आणि तुमच्या घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेल्या एका मोठ्या निर्णयाची. चला, या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेऊया, सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंत. सगळं सुरू झालं 14 मार्च 2026 पासून, जेव्हा भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने LPG वितरणाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आणि त्याच दिवशी एक घर एक कनेक्शन हा नियम अधिकृतपणे लागू करण्यात आला. सुरुवातीला अनेकांना वाटलं हा फक्त एक साधा नियम आहे, पण जसजसा वेळ गेला तसतसं त्यांचं गांभीर्य समोर येऊ लागलं. आता प्रश्न पडतो, सरकारने असा निर्णय अचानक का घेतला? कारण यामागे आहे एक मोठं जागतिक संकट जे आपल्या किचनपर्यंत पोहोचलं आहे. भारत हा देश आपल्या इंधनासाठी मोठ्या प्रमाणात परदेशावर अवलंबून आहे. सुमारे 88% कच्चं तेल, 50% नैसर्गिक वायू आणि 60% LPG आपण आयात करतो. म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक ज्वाला कुठेतरी परदेशातल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि नेमकं इथे सुरू होतो खरा थरार. पश्चिम आशियातील वाढलेला तणाव, विशेषतः इराण आणि इस्रायलमधील संघर्ष, यामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ धोक्यात आला. हा तोच मार्ग आहे जिथून भारताला मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा होतो. जर हा मार्ग बंद झाला किंवा अडथळा आला तर भारतातील गॅस सप्लाय थेट प्रभावित होतो. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक कठोर निर्णय घेतला. ज्यांच्याकडे PNG आहे त्यांनी LPG ठेवू नये, कारण PNG हा एक स्थिर आणि सतत मिळणारा गॅस आहे आणि LPG हा मर्यादित संसाधन आहे, ज्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. पण खरी समस्या इथे सुरू होते. अनेक घरांमध्ये PNG आणि LPG दोन्ही आहेत. लोक बॅकअप म्हणून सिलेंडर ठेवतात, काही वेळा सवयीने तर काही वेळा भीतीमुळे. कधी PNG बंद झाला तर, पण सरकार म्हणते ही सवय आता बदलावी लागेल. सरकारने स्पष्ट आदेश दिले, ज्या घरांमध्ये PNG आहे त्यांना नवीन LPG कनेक्शन दिलं जाणार नाही. आणि फक्त तेच नाही, तर अशा लोकांना LPG रिफिलही मिळणार नाही. म्हणजेच तुमच्याकडे सिलेंडर असला तरी तो वापरता येणार नाही, कारण तो भरून मिळणारच नाही. आता विचार करा, जर तुमच्याकडे दोन्ही कनेक्शन आहेत तर इथेच येतो सर्वात मोठी ट्विस्ट. सरकारने देशभरात एक मोठा डेटा मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये अशा लोकांचा शोध घेतला जातोय ज्यांच्याकडे PNG आणि LPG दोन्ही आहेत, आणि या लोकांवर लवकरच कारवाई होऊ शकते. आतापर्यंत सुमारे 43,000 लोकांनी स्वतःहून LPG कलेक्शन सरेंडर केलं आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. सरकारकडे आता डिजिटल डेटा आहे, आधार लिंकिंग आहे आणि प्रत्येक कनेक्शनची माहिती आहे. त्यामुळे लपवणं जवळजवळ अशक्य आहे. या निर्णयाचा परिणाम फक्त घरांवरच नाही, तर हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि उद्योगांवरही होतो. कारण व्यावसायिक LPG पुरवठ्यातही कपात करण्यात आली आहे. अनेक व्यवसायांना आता पर्यायी इंधन शोधावं लागत आहे. काहींनी PNGकडे वळायला सुरुवात केली आहे, तर काही अजूनही अडचणीत आहेत. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सरकार इतकं कडक का झाले? कारण एकच संसाधनाचं योग्य वितरण, देशातील प्रत्येक नागरिकाला गॅस मिळावा, कोणालाही वंचित राहू नये, आणि ज्यांच्याकडे आधीच सुविधा आहे त्यांनी दुहेरी वापर टाळावा. आणखी एक मोठं कारण म्हणजे पॅनिक बाईंग, म्हणजेच लोकांनी जास्त प्रमाणात सिलेंडर बुक करणं, साठवणूक करणं, यामुळे बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना गॅस मिळत नाही. त्यामुळे सरकारने हा ट्रेंड थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता PNG बद्दल थोडं समजून घेऊया. PNG म्हणजे पाइप्ड नॅचरल गॅस, जो थेट तुमच्या घरापर्यंत पाईपलाईनद्वारे येतो. यामध्ये सिलेंडरची गरज नसते, सतत सप्लाय असतो आणि तो तुलनेने सुरक्षितही असतो. त्यामुळे सरकार आता PNGला प्रोत्साहन देत आहे. पण प्रत्येक ठिकाणी PNG उपलब्ध नाही. ग्रामीण भागात अजूनही LPG हा मुख्य पर्याय आहे. त्यामुळे सरकारने LPG पूर्णपणे बंद केलेला आहे, तर फक्त त्याचा योग्य वापर सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता सरकार लोकांना आवाहन करत आहे, घाबरू नका,
पॅनिक बाईंग करू नका, कारण LPG, PNG आणि CNGचा पुरवठा सुरू आहे. पण तरीही जागतिक परिस्थिती पाहता भविष्यात किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या परिस्थितीत तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे? सर्वात आधी, जर तुमच्याकडे PNG आहे तर तुमचं LPG कनेक्शन सरेंडर करा, कारण उद्या उशीर होऊ शकतो. जर तुमच्याकडे दोन्ही आहेत तर लगेच निर्णय घ्या. आणि जर तुमच्याकडे फक्त LPG आहे तर सध्या काळजी करण्याची गरज नाही, पण भविष्यासाठी तयार राहा. ही फक्त एक सरकारी घोषणा नाही, ही एक मोठी बदलाची सुरुवात आहे, जिथे प्रत्येक घराला आपली सवय बदलावी लागणार आहे आणि संसाधनाचा योग्य वापर करावा लागणार आहे. आता शेवटी एक प्रश्न, हा निर्णय योग्य आहे का? काही जण म्हणतील हो, कारण यामुळे संसाधन वाचतील. काही जण म्हणतील नाही, कारण लोकांच्या सवयी बदलणं सोपं नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, हा निर्णय दुर्लक्ष करण्यासारखा नाही. कारण पुढच्या वेळी तुम्ही गॅस चालू कराल तेव्हा लक्षात ठेवा, हा फक्त एक सिलेंडर नाही तर एका मोठ्या जागतिक व्यवस्थेचा भाग आहे आणि त्या व्यवस्थेत आता आपण बदल सुरू झाला आहे. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित तुमच्यासारख्याच एखाद्या व्यक्तीला याची गरज असेल. आणि हो, पुढील अपडेटसाठी तयार राहा, कारण ही कथा अजून संपलेली नाही, ही फक्त सुरुवात आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.